नमस्कार. मी राहुल कुलकर्णी, राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेना ह्या पक्षाचे प्रमुख श्री एकनाथ शिंदे हे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना तातडीनं दिल्लीला गेल्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा होतात आणि एकनाथ शिंदे हे स्वतःहून कुठल्या गोष्टीचा खुलासा करत नाहीत. बऱ्याच वेळेला अनापेक्षित अशी कृती करतात. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही सहज, त्यांच्या दृष्टीनं सहज अशा कृतीचे अनेक राजकीय अर्थ काढले जातात. तसे आता याचेही राजकीय अर्थ काढले जात आहेत. काही माध्यमं म्हणतात की शिवसेनेने एक गुप्त रिपोर्ट तयार केला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये भाजपच्या असहकार्यामुळं त्यांना महानगरपालिका निवडणुकीमध्ये कुठे कुठे फटके बसले त्याबद्दलची ती त्याच्यात माहिती आहे. त्यांनी पक्ष बदला म्हणजे पक्षाच्या वैधते संदर्भामध्ये आता जी सलग सुनावणी घेण्याचं सुप्रीम कोर्टाने ठरवलंय, तर त्या संदर्भामध्ये पण त्यांनी काही कायदे त्याची चर्चा केली किंवा करणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्यांचे चिरंजीव श्री श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदाराची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान जे काही मुद्दे असतील त्याबद्दल आपली काय भूमिका असायला हवी, काही फेक नेरेटिव्हचा संदर्भ दिला आहे त्या बैठकीच्या अनुषंगाने वगैरे वगैरे असं म्हटल्याची अशी चर्चा आहे. माझ्या मते या त्यांच्या भेटीचे 2-3 अर्थ निघू शकतात. मी तसंच घडलंय असं अजिबात म्हणणार नाही, पण अर्थ म्हणतोय. एक म्हणजे ते काही भारतीय जनता पार्टीच्या नेतेमंडळींच्या विरोधामध्ये 20-1 पानाचा अहवाल किंवा अहवाल घेऊन जातील असं मला वाटत नाही. कारण त्यांनी एक तर चुकीचा संदेश जाईल. अलीकडच्या काळामध्ये त्यांचा आणि श्री देवेंद्र फडणवीस यांचा सौहार्द, खास करून श्री अजित पवार यांच्या निधनानंतर जी काही राजकीय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बदलली, त्याच्यानंतर जे फ्रिक्शन होतं ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे असं दिसतंय. कारण वादाचा विषय जो होता तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा होता. त्यातला जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा एक टप्पा पार पडलेला आहे. दुसरा टप्पा, तिसरा टप्पा होण्याची शक्यता दिसते आहे. त्यामुळे ते फ्रिक्शन कमी झाल्यानंतर एकनाथ शिंदे काही भाजपच्या नेते मंडळीची तक्रार तेही वरिष्ठ नेतृत्वाकडे करून त्याच्यासाठी स्वतःची एनर्जी वाया घालवतील असं मला वाटत नाही. कारण ज्या पद्धतीचा संदेश भाजपच्या नेतृत्वाने ह्यापूर्वीच दिलेला आहे की आमच्यासाठी पक्ष महत्वाचा आणि बाकीचे संबंध. पण मला 2-3 कारणं वाटतात. एक ते म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराचं एक कारण असू शकतं. कारण मुंबईच्या वर्तुळामध्ये येत्या एप्रिल महिन्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आहे किंवा खाते पालट तर होईल, काही जणांचा खांदे बदल होईल आणि खास करून एकनाथ शिंदे यांच्याकडची काही मंडळी यांच्याबद्दलची असलेली मुख्यमंत्र्यांची नाराजी, त्यांच्या खात्यात सुरू असलेला कारभार वगैरे असं सगळं डोळ्यासमोर ठेवून हा खाते बदल होईल किंवा खांदे पालट होईल असं म्हणतात. त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांच्याकडं अतिरिक्तचं अर्थमंत्रीपद, मूळचं त्यांच्याच पक्षाचं अर्थमंत्रीपद ते देत असताना त्यांच्याच पक्षाच्या काही मंडळींची, जसं धनंजय मुंडे वगैरे सारखी मंडळी आहे, त्यांची पुन्हा केंद्रात वर्णी लागू शकते का? छगन भुजबळ यांच्या अनुषंगाने एक चर्चा आहे की भुजबळांना आता दिल्लीच्या राजकारणाचे वेध लागलेले आहेत आणि त्यामुळे राज्यसभेची निवडणूक होईल. कारण सुनेत्रा पवार यांचा राजीनामा झालेला नाहीये. त्यांचा राजीनामा झाल्यानंतर राज्यसभेचा त्या ठिकाणी पुन्हा निवडणूक होईल, तर त्यावेळेला छगन भुजबळ हे केंद्रामध्ये जायला इच्छुक आहेत असं मत. अशा वेळेला जर केंद्रीय राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर त्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जे काही बदल होतील त्या बदलाच्या अनुषंगाने ती चर्चा असू शकते. एक आपण गोष्ट विसरून जातो ते म्हणजे एकनाथ शिंदे हे एनडीए मधल्या घटक पक्षाचे प्रमुख आहे. पहिल्या 2-3 मित्र पक्षामध्ये संख्याबळाच्या आधारावरती त्यांचं स्थान आहे आणि त्यामुळे त्यांनी जाऊन भेटणं हा दोन्ही अर्थाचा संदेश आहे. एक म्हणजे राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वाला योग्य तो संदेश आहे आणि दुसरं म्हणजे एक नैसर्गिक कृती आहे की एनडीएच्या घटक पक्षातला प्रमुख नेता त्यांना जाऊन भेटला भाजपच्या वरिष्ठ नेते मंडळीपैकी कोणाला तरी, तर तो संदेश आहे आणि तशा अनुषंगाने पण तो भाग आहे. आणि आणखीन एक भाग आहे, धनखड यांचा जो राजीनामा झाला त्या राजीनाम्यामागचा खुलासा ते करतील तेव्हा करतील, पण ते काहीतरी स्फोटक आहे. मलाही त्यात ते अर्धी माहिती आहे त्यामुळे मी लगेच सांगणार आहे. पण धनखड यांच्या ते एपिसोड नंतर प्रादेशिक पक्षाचं महत्व पुन्हा एकदा भाजपच्या दृष्टीने अधोरेखित झालं आणि म्हणून मुंबईमध्ये असेल किंवा उर्वरित भागामध्ये महानगरपालिकेसाठी भाजपच्या काही नेत्यांची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती करण्याची इच्छा नव्हती, तरी सुद्धा ती युती झाली. त्याचं मागचं कारण हे आहे. तर ह्या कॉन्टेक्स्टमध्ये हे बघायला हवं की धनखड यांच्या राजीनाम्यानंतर प्रादेशिक पक्षाला जे काही महत्व आलेलं आहे ते महत्व अधोरेखित करणारी कृती सतत भाजपच्या नेतृत्वाकडनं सुरू आहे आणि त्यामुळं जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे हे भेट मागतात त्या त्यावेळेला त्यांना ती भेट मिळते. भाजपच्या
वरिष्ठ नेतृत्वाकडून त्यांचा योग्य तो सन्मान केला जातो आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न होतो. त्या कॉन्टेक्स्टमध्ये पण हे बघायला हवं. आणखीन एक चर्चा दिल्लीच्या वर्तुळात आहे आणि ती म्हणजे ऑपरेशन टायगरची. ऑपरेशन टायगर म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेले जे खासदार आहेत त्यातले एक दोन खासदार वगळता, एक दोनच खासदार वगळता बाकीचे सगळे खासदार हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर यायला तयार आहेत असं म्हणतात. आणि योग्य वेळ याची ते वाट पाहतात. कारण काय आहे की राज्यसभेच्या पातळीवरती तर आता भाजपला बहुमत मिळालेलंच आहे. त्यांना आता कोणाची गरज नाही. जेव्हा अशी कुठे वेळ येईल की त्यांना आणखी काही संख्याबळाची गरज आहे खासदार म्हणून, तेव्हा कदाचित हा स्ट्रोक खेळला जाईल, मास्टर स्ट्रोक वगैरे त्यांच्या दृष्टीने. आणि दुसरं असं आहे की जे खासदार आता येऊ इच्छित आहेत त्यांना पण पुढची 2-2.5 वर्ष वातावरण निर्मितीसाठी वेळ मिळेल. आता यातला पहिला जो भाग आहे की तातडीनं भाजपला कुठल्या वाढीव खासदाराची गरज आहे का, तर अजिबात नाही. पण जे खासदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर येऊ इच्छित आहेत त्यांना तो पुरेसा वेळ मिळेल की स्वतःच्या मतदाराला सांगण्याच्या दृष्टीनं. आणि पुन्हा तोच कायदेशीर तिढा आहे की जर ते पक्ष सोडून आले, ज्या ऑपरेशन टायगरची चर्चा हे एकनाथ शिंदे गटाकडनं केली जात असते अधूनमधून, तर मग पुन्हा कायदेशीर बखेडा, मग ते खासदार आले, पुन्हा डिस्क्वालिफिकेशन वगैरे. तर हा मुद्दा टाळायचा का आणि कुठल्या वेळेला त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश द्यायचा, अशा दृष्टीनं ही चर्चा असू शकते. सो माझ्या दृष्टीनं 3 महत्वाचे होते. एक, धनखड यांच्या त्या एका एपिसोड नंतर राजीनाम्याच्या जे काही प्रादेशिक पक्षाचं महत्व आहे ते अधोरेखित झाल्यानंतर स्वतःच त्या एका मोठ्या राजकीय पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी भेट घेणं आणि त्यांना भेट मिळणं हे त्या नैसर्गिक कृतीचा भाग. 2, मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या दृष्टीनं ज्या काही घडामोडी घडतील त्या घडामोडीच्या दृष्टीनं चर्चा होणं साहजिक आहे. आणि नंबर 3, ऑपरेशन टायगरची जी चर्चा अधूनमधून होत असते त्याच्या अनुषंगाने. पण अजून एक भाग असू शकतो, म्हणजे हे तर 3 कारणं आहेतच की शेवटी असं आहे की राजकारणी जे काही कृती करतात ती कृती काही अगदीच सहज झालेली असते वगैरे असं नसतं. त्याच्यामागे अनेक संदेश असतात, अनेक घडामोडी असतात, त्या घडतच असतात. बऱ्याच वेळेला त्या आपल्याला कळतात, काही वेळेला त्या कळत नाहीत. काही लोक पत्रकारांना नावं ठेवतात की त्यांचे सूत्र कुठे आहेत. पण बघा, 2017 पासून मी तर वैयक्तिक पातळीवर तुम्हाला सांगू शकतो की 2017 पासून आम्ही जेवढे जेवढे अंदाज बांधले होते, अगदी पवार कुटुंबातल्या फुटीपासून ते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्ष म्हणजे त्यांच्या पक्षाच्या भूमिकेच्या बाहेर जाऊन घेतलेल्या भूमिकेपर्यंत असे अनेक मुद्दे खरे ठरलेले. दरवेळेला केवळ पत्रकारांना राजकीय नेते नावं ठेवतात की तुमची सूत्रच कुठले वगैरे वगैरे, पण झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर 2019 नंतर काँग्रेस आणि भाजप एकत्रित येईल की नाही अशी ही शक्यता सोडून बाकी सगळं घडेल असं म्हटलं. पण ते सुद्धा घडलंय. म्हणजे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व भाजपच्या बरोबर वाईस वर्षा पण घडलेलं आहे. सो त्यामुळं महाराष्ट्र इतका ओलाटाईल असताना आपण ह्या सगळ्या शक्यता महाराष्ट्रासमोर मांडायला हव्यात आणि त्यातल्या प्रत्येक राजकीय घडामोडीचे अर्थही शोधायला हवेत. ते शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि ते तुम्हाला दिसतंय की ते तंतोतंत खरं ठरत आहे. म्हणून तर तुम्ही लाखोच्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं व्हिडिओ पाहताय, त्याबद्दल थँक्यू सो मच. आता एकच तुम्ही करायचं ते म्हणजे हे चॅनल सबस्क्राईब तुम्ही केलंच आहे. अनेकांना सांगायचं की चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे साध्या सोप्या मराठीतलं विश्लेषण पोहोचू द्या. थांबूया. थँक्यू सो मच.